काल आपण ग्रामीण बेरोजगारी म्हणजे काय आणि ग्रामीण बेरोजगारीचे दोन प्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यामध्ये एक हंगामी बेरोजगारी आणि दुसरी छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. त्यामुळे आता आपल्याला बेरोजगारीच्या शहरी भागाविषयी मार्गदर्शन करायचं आहे आणि म्हणून मी प्राध्यापक शरद शेटे 11वी अर्थशास्त्र विषयामधील भारतातील बेरोजगारी या मुख्य घटकातील शहरी बेरोजगारीचा अभ्यास आणि मार्गदर्शन देवगड कॉलेज देवगड येथून या ठिकाणी करीत आहे. कारण भारतामध्ये शहरीकरणाचा म्हणजेच नागरीकरणाचा वेग हा वाढलेला आहे आणि ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या ही शहरी भागामध्ये स्थलांतरित झालेली आहे. त्यामुळे शहरामध्ये आज प्रत्येक जण या ठिकाणी रोजगार मागतोय. इथे एक चित्र मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे की शहरी भागामध्ये सुद्धा कितीतरी लोक रोजगारासाठी या ठिकाणी मागणी करतात. या लोकांची शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेली असते, उच्च शिक्षण घेतलेलं असते आणि त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण हे शहरी भागामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येते. आता शहरी बेरोजगारीचे वर्गीकरण जर आपल्याला करायचं असेल तर त्या शहरी बेरोजगारीच्या या ठिकाणी प्रकाराकडे आपल्याला जावं लागेल आणि प्रकारामध्ये या ठिकाणी आपण मुख्य दोन भाग करतो. एक आहे सुशिक्षित बेरोजगारी आणि दुसरी आहे औद्योगिक बेरोजगारी. आता सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय, तर यामध्ये व्यक्ती आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असते. काही जण 10वी पर्यंत शिक्षण घेतात, त्यांना रोजगार मिळत नाही. काही जण 12वीचं शिक्षण घेतात, त्यांना रोजगार मिळत नाही. काही जण पदवी शिक्षण पूर्ण करतात, पदवीधर होतात, त्यांनाही या ठिकाणी रोजगार मिळत नसेल आणि बरेच जण व्यावसायिक शिक्षणाचा सुद्धा या ठिकाणी अवलंब करतात, व्यावसायिक शिक्षण पूर्ण करतात, त्यांनाही रोजगार मिळत नसेल तर अशा सर्वांचा समावेश आपण सुशिक्षित बेरोजगारीमध्ये करतो. आज आपण बघतो, आतापर्यंत आपण बेरोजगारीचा विचार करत असताना केवळ सुशिक्षित बेरोजगारी हीच एक बेरोजगारी आपल्याला माहीत होती, कारण याचा संबंध आपण शिक्षणाशी जोडलेला होता आणि शिक्षण घेऊन सुद्धा ज्याला रोजगार मिळत नाही त्याचा समावेश आपण सुशिक्षित बेरोजगारीमध्ये केलेला होता. सध्याच्या एकूण भारताच्या बेरोजगारीचं जर चित्र बघितलं तर या ठिकाणी 2011-12 पर्यंत भारतात 483 लाख लोकांनी रोजगाराची मागणी केलेली होती. म्हणजे उपलब्ध श्रमशक्ती 483 लाख लोकांची आहे आणि प्रत्यक्षात आम्ही त्यांना देऊ शकलो 472 लाख लोकांना रोजगार देऊ शकलो. म्हणजे आज सुद्धा 10,84,000 लोक बेरोजगारीमध्ये आहेत आणि हा जो बेरोजगारीचा दर आहे तो दर 2.2% इतका आहे. म्हणजे भारतामध्ये सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण हे अधिक असलेलं आपल्याला दिसून येते. हा एक प्रश्न तुमच्यासमोर निर्माण झाला असेल
की शिक्षण हे केवळ शहरी भागामध्ये मिळते का? तर या ठिकाणी पदवी, पदव्युत्तर आणि व्यवसाय कोर्सेस हे मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्येच तयार आहेत. शहरी भागामध्येच उभा असतात आणि त्यामुळे शहरी भागामध्ये शिक्षण घेणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. या अर्थाने आपण सुशिक्षित बेरोजगारी हा शहरी बेरोजगारीचा एक प्रकार सांगितलेला आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे औद्योगिक बेरोजगारी. इथे तुमच्या लक्षात येईल हा झाला सुशिक्षित बेरोजगारीचा प्रकार आणि हा आपला आहे औद्योगिक बेरोजगारीचा प्रकार. आणि औद्योगिक बेरोजगारी ही शहरी भागामध्येच आढळून येते कारण उद्योगांची वाढ, उद्योग व्यवसायांची वाढ मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये होते आणि म्हणून उद्योग धंद्यामध्ये, उद्योग संस्थांच्या मध्ये कामाची मागणी करून सुद्धा ज्यांना काम मिळत नाही अशा लोकांचा समावेश आपण औद्योगिक बेरोजगारीमध्ये करतो. ही बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्येच आढळून येते आणि म्हणून त्याचा समावेश आपण शहरी बेरोजगारीमध्ये केलेला आहे. आता औद्योगिक बेरोजगारीचं सुद्धा आपल्याला वर्गीकरण करता येते, विश्लेषण करता येते. त्यापैकी महत्वाचा पहिला प्रकार औद्योगिक बेरोजगारीमध्ये आणि तो म्हणजे तांत्रिक बेरोजगारी. उत्पादनाचे तंत्र बदलल्यानंतर जी बेरोजगारी निर्माण होते त्याला आम्ही तांत्रिक बेरोजगारी म्हणतो. याचे अतिशय उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला देता येतात की सध्या यंत्रांचा वापर वाढलेला आहे. नवनवीन प्रकारची यंत्र उभा केली जातात आणि जुना कामगार ते यंत्र जर चालवू शकला नाही तर त्याला कामावरून काढून टाकले जात असते आणि अशा पद्धतीने तांत्रिक बेरोजगारीची निर्मिती होत असते. किंवा सध्या आपण पाहतो की संगणक क्षेत्र सुरू आहे, संगणक युग सुरू आहे आणि संगणकाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. संगणकाच्या वापरामुळे जे काम 20 लोकांना करावं लागत होतं ते आज केवळ एक व्यक्ती, एक यंत्र करते आणि यामुळे 19 लोकांना बेरोजगार व्हावे लागले. त्याला कारण तंत्रज्ञानातील बदल. उत्पादनाच्या तंत्रामध्ये बदल केल्यानंतर तांत्रिक बेरोजगारी ही निर्माण होत असते. विशेषतः उत्पादनाच्या तंत्रामध्ये यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर हा वाढलेला आहे. म्हणून आज आपण बघतो की मोठमोठ्या उद्योगामध्ये यंत्र बदलले की बेरोजगारीमध्ये वाढ होते. त्यालाच आम्ही तांत्रिक बेरोजगारी असे म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे औद्योगिक बेरोजगारीमध्येच संघर्षजन्य बेरोजगारी. आणि संघर्षजन्य बेरोजगारी म्हणजे काय? तर या ठिकाणी उद्योगामधील संघर्षामुळे ही बेकारी निर्माण होत असते. विशेषतः यंत्रामधील असणारा बिघाड, वीज टंचाई, कच्च्या मालाची टंचाई किंवा कच्च्या मालाचा अभाव, कामगारांचा संप यासारख्या संघर्षजन्य कार्यामुळे निर्माण होणारी जी बेकारी असते ती बेकारी ही संघर्षजन्य बेरोजगारी असे आपण त्याला म्हणू शकतो. की सडनली यंत्रामध्ये बिघाड निर्माण होत असतो ज्याला आपण ब्रेकडाऊन पोझिशन येते यंत्राची आणि जेव्हा यंत्र बंद पडते तेव्हा आपण अधिक लोकांना कामावर घेऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी संघर्षजन्य बेरोजगारीची निर्मिती ही औद्योगिक क्षेत्रामध्येच उद्योगामधील बदलामधून उद्योगामधील औद्योगिक क्षेत्रातील संघर्ष निर्माण होत असतो आणि म्हणून याला आम्ही संघर्षजन्य बेरोजगारी असं म्हणतो. तिसरा प्रकार आहे औद्योगिक बेरोजगारीचाच, त्याला आपण चक्रीय बेरोजगारी असे म्हणतो, सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट. की एक चक्र निर्माण होत असते आणि हे चक्र व्यापारामध्ये जशी तेजी मंदीचं चक्र असते तशाच पद्धतीने औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा तेजी आणखी मंदीचं चक्र हे सुरू असते. एक वेळ तेजी आपल्याला परवडू शकते, मात्र जेव्हा मंदीची परिस्थिती निर्माण होते
आणि ही परिस्थिती रोजगारामध्ये अतिशय भयानक स्वरूप धारण करते. कारण मंदीच्या परिस्थितीमध्ये उत्पादनाला उठाव नसतो. उत्पादनाला उठाव नसल्यामुळे उत्पादनाचा साठा पडून राहतो आणि परिणामी उद्योगपती उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतात आणि जेव्हा उत्पादन बंद होते तेव्हा त्याचा परिणाम कामावर असलेल्या श्रमिकावर होत असतो. काही श्रमिक कमी करावे लागत असतात. याला आम्ही चक्रीय बेकारी असे म्हणतो. तेजी मंदीच्या चक्रामध्ये विशेषतः या ठिकाणी आपण पाहतो की उत्पादकाचा नफा कमी होतो. कारण मंदीच्या काळामध्ये प्रभावी मागणी नसते उत्पादनाला आणि उत्पादनाला प्रभावी मागणी नसल्यामुळे उत्पादकाचा नफा कमी होतो. त्याला किमतीमध्ये घट करावी लागते. किमतीमध्ये घट केल्यामुळे त्याला उत्पादन कमी करावे लागत असते. उत्पादन कमी केल्यामुळे त्याला रोजगार हा सुद्धा कमी करावा लागत असतो आणि परिणामी चक्रीय बेरोजगारीची निर्मिती ही अशा पद्धतीच्या तेजी मंदीच्या चक्रामधून निर्माण होत असते. आणि ही बेरोजगारी सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक विकसित देशामध्ये ही बेरोजगारी निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. आणखी एक औद्योगिक क्षेत्रातीलच बेरोजगारीचा प्रकार आहे तो म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट की देशाच्या आर्थिक संरचनेमध्ये काही लक्षणीय बदल झाल्यामुळे जी बेरोजगारी निर्माण होते त्याला संरचनात्मक बेरोजगारी असे म्हणतात. विशेषतः अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतात. अर्थव्यवस्थेच्या रचनेमध्ये बदल होतात. उदाहरणार्थ या ठिकाणी 1991 मध्ये आपण जेव्हा नवीन औद्योगिक आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, त्यावेळेला खाजगीकरणाला आपण अधिक प्राधान्य दिले. परिणाम असा झाला की सर्व सार्वजनिक क्षेत्रामधील काही उद्योगांचं खाजगीकरण केले आणि त्यामुळे सार्वजनिक उद्योगामध्ये काम करणाऱ्या लोकांना स्वेच्छानिवृत्ती घेणे किंवा बेरोजगारीच्या परिस्थितीला या ठिकाणी तोंड द्यावं लागलेलं आहे. अर्थात संरचनात्मक बेरोजगारी ही एक दीर्घकालीन स्वरूपाची अवस्था आहे. कारण रचनात्मक बदल हे ताबडतोब होत नसतात, ते हळूहळू होत असतात. याचं अतिशय उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला देता येईल की पूर्वी आपल्याकडे शहरी भागामध्येच प्रवाशांची ने-आण करण्यासाठी घोड्याचा टांगा होता. घोडागाडी ज्याला आपण म्हणतो ती होती आणि त्यामधून शहरी भागातल्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये लोकांना पोहोचवण्याचं काम केलं जातं. तुम्ही आज बघा, घोडागाडीची जागा रिक्षाने घेतली, रिक्षाची जागा मोठ्या शहरामध्ये टॅक्सीने घेतली. म्हणजे हा संरचनात्मक बेरोजगारीचा प्रकार आहे. कारण घोडागाडी चालवणारा बेरोजगार झाला, घोडागाडीच्या जागेवर जो रिक्षा चालवू लागला त्याला रोजगार मिळायला लागला. रिक्षाच्या ठिकाणी टॅक्सी आले म्हणजे रिक्षा चालक बेरोजगार झाला आणि हे चक्र संरचनात्मक स्वरूपामध्ये निर्माण होत असते. त्याचबरोबर अलीकडे आपण पाहतो की संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढला आणि त्यामुळे संगणकाचा वापर वाढल्यानंतर आज शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही क्लार्कची भरती केली जात होती, आज त्याच्यावर सरकार बंदी आणण्याचा प्रयत्न करते किंवा यामध्ये संगणकाची जागा, संगणकाने जी जागा घेतली ती टाईपरायटरची घेतली आणि परिणामी ज्या क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर करण्यापूर्वी 10 लोकांना रोजगार मिळत होता, आज त्या ठिकाणी 2च लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने संरचनात्मक बदल अर्थव्यवस्थेमध्ये झाल्यानंतर, रचनेमध्ये झाल्यानंतर निर्माण होणारी जी बेरोजगारी आहे ती संरचनात्मक स्वरूपाची आहे. अशा पद्धतीने आपण
शहरी बेरोजगारीच्या विश्लेषणाचा जर आपण सविस्तर प्रयत्न केला तर आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये बेरोजगारीची तीव्रता ही अधिक आहे. आणि ही जी बेरोजगारी आहे ही बेरोजगारी केवळ सुशिक्षित नाही तर त्यापेक्षा अनेक प्रकारची बेरोजगारी आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेली बघायला मिळते. म्हणून या ठिकाणी आपण सुशिक्षित बेरोजगारीला एज्युकेशनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. औद्योगिक बेरोजगारीला इंडस्ट्रियल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. तांत्रिक बेरोजगारीला टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. संघर्षजन्य बेरोजगारीला फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. चक्रीय बेरोजगारीला सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. आणि संरचनात्मक बेरोजगारीला स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. ही इंग्रजी नावं सांगण्याचा प्रयत्न एवढ्यासाठीच केलेला आहे कारण मराठीपेक्षा काही इंग्रजी शब्द आपल्याला फार मोठा अर्थ सांगतात. उदाहरण बघा, या ठिकाणी तांत्रिक बेरोजगारी ही संकल्पना जेव्हा टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणून आपण विचार करतो म्हणजे टेक्निक बदललं आणि पटकन हे आपल्या लक्षात येते. चक्रीय बेरोजगारी म्हणण्याऐवजी सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट म्हटल्यानंतर उत्पादनामध्ये तेजीमंदीच्या चक्राचा आपल्याला आठवण होते. आणि संरचनात्मक बेरोजगारीमध्ये स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे अर्थव्यवस्थेचं जेव्हा या ठिकाणी स्ट्रक्चर बदलते आणि त्यामुळे बेरोजगारी निर्माण होते, याला आम्ही शहरी बेरोजगारी असे आपण म्हणतो. अशा पद्धतीने आपण भारतातील बेरोजगारीचे दोन मुख्य प्रकार या ठिकाणी बघितले, ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी. आता आपल्याला भारताच्या बेरोजगारीची वास्तव स्थिती एका तक्त्याच्या माध्यमातून आपण व्यक्त करणार आहोत. तो भाग मात्र आपण उद्याच्या तासाला आपण बघणार आहोत.